नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। अगदी काहीच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे। आताच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील आपल्याशी संवाद साधला आणि त्यानंतर आता अगदी काहीच वेळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने हा मोर्चा निघणार आहे। शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसंबंधी या मोर्चामध्ये आवाज उठवण्यात आलेला आहे। सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे। अनेक महत्त्वाचे नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आताच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अगदी काहीच वेळामध्ये शरद पवार हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे गोल्फ मैदानापासून हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अगदी थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे। खासदार सुप्रिया सुळे ह्या देखील आता या मोर्चाच्या स्थळी उपस्थित राहिलेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसंबंधी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। तर नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हा मोर्चा अगदी काहीच वेळामध्ये सुरू होणार आहे आणि याच संदर्भातले अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून। निलेश, साधारण किती वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होईल आणि कोणकोणते नेते उपस्थित आहेत? आकांक्षा, आपण या ठिकाणी पाहतोय अगदी काही क्षणांमध्ये मोर्चाला सुरुवात होते। खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे ही सर्व मंडळी या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि काही वेळामध्ये शरद पवार देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। या मोर्चाच्या निमित्तानं शेतकऱ्यांचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी या सर्व नेत्यांच्या वतीनं होतोय। शेतकऱ्यांची संख्या देखील या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खासदार सुप्रिया सुळे देखील नुकतेच मोर्चात सहभागी झालेत। आज आक्रोश मोर्चा काढतायत, हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते येत आहेत, शेतकरी येत आहेत। तुम्ही बघताय राज्यात काय परिस्थिती। आज तुम्ही सकाळी जर इथले नाशिकचे वर्तमानपत्र वाचली असतील तर वर्तमानपत्रात एक खूप अस्वस्थ करणारी बातमी आहे की नाशिकच्या बँकेनेही लाखो शेतकऱ्यांना जे अधिकारांनी त्यांना मिळायला पाहिजे ते पैसे मिळत नाहीयेत, लोन मिळत नाहीये, म्हणून त्यांनी काळे झेंडे त्यांच्या शेतीमध्ये लावलेत। आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात ती बातमी आहे आणि जे शेतकरी येत आहेत इथेच आहेत, तुम्ही त्यांचे डायरेक्ट इंटरव्ह्यू घेऊ शकता। काय परिस्थिती आहे, एकदम संपूर्ण महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि ओला दुष्काळ तुम्ही बघताय सगळ्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे। आणि ते नेहमी म्हणतात सरकार की योग्य वेळ आली की आम्ही करू। मला त्यांच्याच एका स्लोगनची त्यांना आठवण करून द्यायची आहे, यही समय है, सही समय है। हीच ती वेळ आहे, त्यामुळे सरसकट कर्जमाफी या सरकारने केलीच पाहिजे। 11:30च्या आसपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अशी शरद पवारांनी काल माहिती दिली भाषणात। नाही, आज तुम्ही मकरंद आबा पाटलांचं स्टेटमेंट जर ऐकलं असेल तर त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे, हा आमचा डेटा नाही, हा महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे की जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत दर 3 तासाला एका शेतकऱ्याची आत्महत्या झाली। हा सरकारी डेटाच सांगतो। 2 दिवस झालं प्रचंड पाऊस आहे। तुम्ही देखील मतदारसंघांसंदर्भात नुकतंच ट्विट केलेलं आहे। मुंबई असेल किंवा ग्रामीण भागामध्ये पावसामुळे मोठा शेतकऱ्यांना प्रचंड, बारामती इंदापूरच्या भागामध्ये अतिवृष्टीसारखं झालं। एक पूल पण कामही बंद करून टाकलेलं आहे। त्यामुळे त्या सगळ्या भागेत पंचनामे हे तातडीने झाले पाहिजेत, पंचनामे झाले पाहिजेत आणि या सगळ्यांना सरसकट कर्जमाफीशिवाय दुसरा मार्गच नाही। मे महिन्यातलीच मदत अजून मिळालेली नाही, आता पुन्हा एकदा पावसानं झोडपलं। नाही, तुम्ही बघताय सरकारचं नियोजन हे दुर्दैव आहे, मला बोलावं लागतंय, पण सरकार या बाबतीत अतिशय गंभीर नाही। शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, शिक्षकांच्या आत्महत्या असतील किंवा जलजीवन मिशनच्या कामं जी अर्धवट पडली आहेत किंवा चांगल्या दर्जाची नाही झालीत, अशाही लोकांच्या आत्महत्या आपण या राज्यात पाहिलेल्या आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि असंवेदनशील महाराष्ट्राचं सरकार हे शेतकऱ्याच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे। धन्यवाद ताई, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी सुप्रिया सुळेंनी दिलेली आहे। मोर्चाला सुरुवात झाली आणि मोर्चा आता कलेक्टर ऑफिसच्या दिशेने जायला सुरुवात होणार आहेत। नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रभरातून आलेले हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही सरकारला प्रश्न विचारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत।